अश्लील चाळे करणाऱ्याला बेड्या ठोका. महिला लोकप्रतिनिधी व पीडितेसह महिलांचा मोर्चा. कोर्टातील दीर्घ लढाई यशस्वी. लाड शाखीय वाणी समाजाची इमारत ताब्यात. राजाराम वाणी. एसटी महामंडळ भ्रष्टाचाराविरोधात समाधान बैसानेंचा कार्यकर्त्यांसह आत्मदहनाचा प्रयत्न. आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सवलतींसाठी मराठा समाजातर्फे आमदार अग्रवाल यांचा सत्कार. अश्लील चाळे करून पीडितेच्या कुटुंबियांना धमकविणाऱ्या, मारठोक करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोका. पीडितेची फिर्याद घेण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करा. पीडितेचा पुरवणी जबाब घेऊन वाढीव कलम लावा. या प्रमुख मागण्यांसाठी माजी महापौर, नगरसेविका आणि महिलांनी सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आलं. साक्री रोडवरील पांढरा नदीकाठी असलेल्या फुलेनगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा भीमनगरात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. तेथून हा मोर्चा संतोषी माता चौक, जिल्हा रुग्णालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की फुलेनगरात राहणारा संतोष उर्फ भैया साधू दामोदर हा त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या पीडितेकडे बघून अश्लील चाळे करायचा. घराच्या छतावर येऊन तो तिला लज्जा वाटेल असं कृत्य करायचा. याबाबत पीडितेने तिच्या पतीला माहिती दिली. तिच्या पतीने काम करताना मोबाईलची रेकॉर्डिंग चालू ठेव, त्याचं गैरकृत्य रेकॉर्ड होईल असं सांगितलं. त्याप्रमाणे भैया दामोदरचे कृत्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. त्यानंतर सोमवारी मोर्चा काढून प्रशासन व पोलीस खात्याला निवेदन देण्यात आलं. मोर्चामध्ये पीडितेसह माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना महाले, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती सौ लताबाई पोद्दार, नगरसेविका किरण कुलेवार, प्रतिभा अनिल पाटील, पूनम जितेंद्र शिरसाट, प्रभावती विलास शिंदे, उज्ज्वला अनिल ठाकरे, वैभवी अनिल दुसाने, योगिता संजय कुटे, देवयानी संजय जगताप, सुवर्णा दिनेश बडगुजर, सुनीता सुरेश पाटील, राजश्री भरत निकम, सुवर्णा निरगुडे, सोनाली अवकाळे, निशा सरदार, नंदाबाई केदार, मायाबाई सोनवणे, मायाबाई अहिरे, सुशीलाबाई बैसाने, पूजा अहिरे, लताबाई बैसाने, भारती धिवरे, मोनाली सोनवणे, रत्नाबाई करंजे, मीनाबाई अहिरे, विमलबाई बैसाने, ज्योतिबाई धिवरे, ज्योतिबाई पिंपळे, आशाबाई भांबरे, नगरसेवक सुनील बैसाने, ललित आरुजा, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, माजी नगरसेवक विश्वनाथ खरात, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोळ, आनंद सैंदाणे, धीरज अहिरे, अविनाश शिरसाट, रविराज सोनार, लक्ष्मण खैरनार, राजेंद्र चव्हाण यांच्यासह फुलेनगर, भीमनगरातील रहिवासी सहभागी झाले होते. बोला. माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट, प्रभाग क्रमांक 9 नगरसेविका. आज दिनांक 8 जून रोजी आपल्या फुलेनगर येथे 2-3 दिवसापूर्वी येथेच राहणारा रहिवासी संतोष दामोदर या विकृत व्यक्तीने त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढली. छेड म्हणजे त्या महिलेला खूप खालच्या लेवलचा असेल असं हा कृत्य करून तिच्या म्हणजे मनाला स्पर्श होईल अशा भावना त्याला व्यक्त करून दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही आज एक नगरसेविका म्हणून नाही, आम्ही एक महिला म्हणून आम्ही सगळ्या महिला एकत्र आलेलो आहे आणि आज आम्ही याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. मोर्चाची रूपरेषा भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कलेक्टर ऑफिस आणि एसपी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आमच्या मागण्या अशा आहे की ज्या माणसाने कृत्य केलेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी व अशा गुंडांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे. जर त्याला आळा घातला नाही तर उद्या उठून दुसरे देखील पुरुष अशा काही महिलांना त्रास देतील. म्हणून आमची एकच मागणी असणार आहे की पोलीस प्रशासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की महिला 2 दिवसापासून तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात होती, पण पोलीस त्यांना सांगत होते की तुमची तक्रार तेव्हाच घेऊ जेव्हा समोरची पार्टी क्रॉस कंप्लेंट करेल. हा कोणता न्याय आहे? पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा घेऊन ती महिला गेली. हे उत्तर एकदम निंदनीय आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करत आहे. आणि मी धुळे शहरातील प्रत्येक महिलाला सांगू इच्छिते की जात पात न बघता ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होईल आम्ही सगळ्या महिला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आणि या घटनेची दखल आपले धर्मयोद्धा आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी देखील घेतली. संबंधित महिला आणि स्थानिक नगरसेविका किरणताई व प्रतिभा काकू व जयश्री काकूंना सांगितलं. त्यांनी तात्काळ
भैयांना कळवलं. भैयांनी देखील या घटनेची म्हणजे सखोल तपास व्हावा अशा अनुषंगाने आदेश केले आहे. व भैयांनी आम्हाला सांगितले जिथे तुम्हाला मदत लागेल या आरोपीला शिक्षेसाठी तिथे आम्ही पुढे राहू. आणि मी प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते की आज त्या महिलेवर अन्याय झाला आहे म्हणजे आपल्यावर झालेला आहे. प्रत्येक महिलेसाठी आपण उभं राहिले पाहिजे. आज जो मोर्चा झालेला आहे खूप यशस्वीरित्या झालेला आहे आणि आमचे नेते मंडळींनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं म्हणून हा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. आमची एकच मागणी आहे की 24 तासात आरोपीला अटक झाली पाहिजे. आम्हाला सगळ्या महिलांनी खूप कोऑपरेट केलं आणि कष्टकरू गरजू महिला आमच्या भागातील कामधंदे सोडून एका महिला पीडितेसाठी ते आज मोर्चात सहभागी झालेले आहे. ते सहभागी झालेले पदाधिकारी, नगरसेवक तसेच माझे नेते मंडळी सगळ्यांचे आम्ही महिलांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. श्री लाड शाखीय वाणी समाज संस्था धुळे यांच्या मालकीची गट नंबर 4 येथील सिटी सर्वे नंबर 13-19 ही इमारत तब्बल 25 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर पुन्हा संस्थेच्या ताब्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेच्या विश्वस्तांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मालमत्तेचा ताबा घेतल्याची माहिती श्री लाड शाखीय वाणी समाज संस्थेचे अध्यक्ष राजाराम वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान ही मिळकत विक्री करून मोहाडीत संस्थेच्या 5.5 एकर जमिनीवर मंगल कार्यालय आणि वाणी समाज बांधवांसाठी वसतिगृह निर्माण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजाराम वाणी यांनी सांगितलं की 1972 पासून ही 3 मजली इमारत संस्थेच्या मालकीची आहे. सन 2001 मध्ये तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ही मालमत्ता अरुण सोनीराम शिनकर व सविता अरुण शिनकर यांना देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहाराविरोधात समाजातील अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला होता. अशोक पाटकर यांच्या पुढाकाराने समाज बांधवांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सहधर्मादाय आयुक्तांनी 30 ऑक्टोबर 2007 रोजी विक्री परवानगीचा अर्ज फेटाळून लावत मालमत्तेचा ताबा संस्थेकडे देण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेरीस उच्च न्यायालयाने 4 मे 2026 रोजी याचिका नामंजूर करून सहधर्मादाय आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिनकर दाम्पत्याची SLP फेटाळली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेने कायदेशीररित्या मालमत्तेचा ताबा घेतला. यावेळी अध्यक्ष राजाराम वाणी, उपाध्यक्ष वसंत देव, सचिव प्राध्यापक DV कोठावदे, कार्याध्यक्ष अशोक पाटकर, खजिनदार जगदीश खैरनार यांच्यासह विश्वस्त व समाजबांधव उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्तांचं समाजातून कौतुक करण्यात येत असून समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्ये काही विशिष्ट संस्थेच्या लाड शाखीय वाणी समाज संस्थेच्या तत्कालीन ट्रस्टींनी आपसात संगनमत करून कट रचून लाड शाखीय वाणी समाज संस्थेची गल्ली नंबर 4 सिटी सर्वे नंबर 13-19 ही मिळकत हडप केली होती. संस्थेच्या वतीने समाजाच्या काही लोकांच्या तक्रारीनंतर 25 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर ही मिळकत पुन्हा समाजाच्या ताब्यात मिळाली. याचा सर्वस्वी आनंद विद्यमान विश्वस्तांना, समाजाला सर्वांना झालेला आहे. संस्थेने ही मिळकत ताब्यातही घेतली, सत्यनारायणही केला, तिथं कामकाजही सुरू केलं आहे. आज तर तो विचार काही नाही, एक तर तिला रिपेअर करून डेव्हलप करणे किंवा ती विकून संस्थेची मोहाडीला 5.5 एकर जागा आहे, तिथे चांगल्यापैकी मंगल कार्यालय समाजाला कमीत कमी दरात मिळावं, वसतिगृह, ग्रंथालय असा काढण्याचा मानस विद्यमान विश्वस्तांचा, संचालकांचा आहे. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय होता? पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय होता? उद्देश की वाणी समाजाने एका विशिष्ट कुटुंबाविरुद्ध जो 25 वर्ष लढा दिला, त्या 25 वर्षाच्या लढ्याला ईश्वर कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने, शुभेच्छेने यश मिळालं. 25 वर्षापासून हडप केलेली जागा आज समाजाच्या ताब्यात मिळाली. हा आनंद आहे, हा सर्व समाजाला कळावा, हाच एक पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. ST महामंडळातील भ्रष्टाचाराविरोधात रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने हे अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने आजपर्यंत गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसल्यानं दिनांक 8 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी कार्यकर्त्यांसह आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आत्मदहन करण्यापासून वाचविलं व पोलीस वाहनात बसवून त्यांना शहर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने नेहमीच मराठा समाजाला आरक्षण देण्यासह त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही विविध 8 सवलती लागू झाल्या. शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने मीही सतत मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पाठीशी होतो आहे आणि यापुढे देखील राहीन, अशी ग्वाही शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने नुकताच इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणे मराठा समाजाला व समाजातील विद्यार्थ्यांना विविध सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ऐतिहासिक पाऊल उचलत शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी अधिक सुलभ करून दिल्यानिमित्त धुळे शहर सकल मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री फडणवीस व महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार अनुप अग्रवाल यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते. आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधींतर्फे आमदार अग्रवाल यांचा शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत व पुष्पहार घालत सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, मराठा समाजाचे राजेंद्र इंगळे, योगीराज मराठे, अशोक सुडके, रणजित भोसले, नैनेश साळुंके, प्रफुल्ल पाटील, आबा कदम, रजनीश निंबाळकर, अमित भोसले, मोहन टकले, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट दिनेश काळे, रवी कोरे, जितेंद्र इखे, दिनेश वाघ, अमोल भागवत, ललित कोरके, अमर फरताडे, भरत वाघारे, कैलास वाघारे, विजय पाटील, विलास ढवळे, सुनील वरपे, पप्पू माने, वामन मोहिते, राजेंद्र चव्हाण, जगन ताकटे, भैया खेडकर, सचिन पाटील यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.